जर तुम्ही फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केला असतात निपॉन इंडिया ग्रोथ फंडमध्ये, तर तुमचे 1 लाखाचे 4 करोड रुपये झाले असते 30 वर्षामध्ये आणि 22% CAGR आलेला आहे कंटिन्युअसली, म्हणजे 400 पट रिटर्न दिलेलं आहे 30 वर्षामध्ये या एका फंडने. 400% सुद्धा नाही, 400 पट रिटर्न दिलेले आहेत. पण हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला आज करा म्हणलं आणि तुम्हाला एवढ्या वर्षांनी रिटर्न भेटतील, तर अजूनसुद्धा कोणी टिकून राहणार नाही, किंवा तुम्हाला 30 वर्ष मागं जरी घेऊन गेलं तरीसुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून टिकून राहणार नाही. कारण यामध्ये जे रिटर्न बनले ते सलग 22% बनलेले नाहीत. मार्केटमध्ये फॉल आले आहेत, मार्केट 25%, 30% फंड मायनस गेलेला आहे, परत प्लस मायनस एवढं वॉलटाईल आहे की आपण टिकून राहू शकत नाही मार्केटमध्ये. जस्ट आपण मागच्या काही वर्षात जरी बघितलं, मार्केट बुलरनमध्ये असलं आपण SIP करतो, मार्केटमध्ये लमसम करतो, प्लसमध्ये झालं चांगलं वाटतं. पण ज्यावेळेस मार्केट पडतं बरेच जण पॅनिकमध्ये येतात, मायनसमध्ये विड्रॉल करून घेतात. लॉंग टर्म विजन घेऊन आल्यावर सुद्धा बरेच जण शॉर्ट टर्ममध्ये फक्त मार्केटची व्हॉलॅटिलिटी बघून पैसे विड्रॉल करून घेतात. पण खरंच जर तुम्हाला वेल्थ बनवायची असेल तर तुम्हाला फक्त टाईम द्यावा लागेल, पेशन्स ठेवावे लागतील आणि 100% तुमचा सुद्धा पोर्टफोलिओ चांगला बनतो. त्यामुळे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा कंटिन्यू आणि चांगले फंड ॲलोकेशन करा, नक्की तुमचा पोर्टफोलिओ चांगला बनेल. थँक्यू.